नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. युनिव्हर्सिटीने आपला टाईम टेबल रिलीज केलेला आहे BMS फर्स्ट इयरसाठी. खूप जणांचा डाऊट आहे की सर इथे 2021 का लिहिलेलं आहे? मित्रांनो, 2021चा पॅटर्न असतो. यामध्ये पॅटर्न चेंज झाला होता 2021ला. त्यामुळे तिथून पुढचे आतापर्यंत जेवढे काही इयर्स आहेत त्यांचा सगळ्यांचा पॅटर्न 2021 म्हणून विचारला जातो आणि तुम्हाला त्यामुळे तिथे 2021 दिलेलं आहे. ठीक आहे. आपल्या या व्हिडिओमध्ये टाईम टेबल डिस्कस करायचं आहे. आता टेन्शन येतं खूप जणांना, त्याच्याबद्दल बोलायचं आहे. मेन फोकस कशावरती करायचं आहे, टाईम टेबल कसा बनवायचा आहे, शेड्यूल, त्याच्यानंतर संस्कृतसाठी काय करायचं आहे, ॲनाटॉमीसाठी काय करायचं आहे, सिलेबस फक्त IMP करू की होल सिलेबसवरती जाऊ, किती करू, आता राहिले 4 दिवस, कसं कसं सगळं असायला पाहिजे. एक छोटंसं शॉर्टमध्ये तुम्हाला मी पूर्ण डिस्क्रिप्शन देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. सर्वात पहिले आपण शेड्यूल पाहून घेऊया, म्हणजे मेन टॉपिक झाल्यानंतर आपण बाकीचे टॉपिक डिस्कस करू. तुमचा शेड्यूल आता 22 मार्चपासून चालू होणार आहे. जसं की NCIRTने सिलेबस कॉपीमध्ये दिलेलं होतं. मार्चच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला दिलेला होता टाईम टेबल, म्हणजे येणार होता. तसाच 22 मार्चला चालू होतो आहे आपला फर्स्ट पेपर संहिताचा. त्याच्यानंतर संस्कृत पेपर 1 24ला, त्याच्यानंतर 26ला संस्कृत पेपर 2, 28ला पदार्थ पेपर 1, 1ला पदार्थ पेपर 2, 3 एप्रिलला रचना शरीर 1, 5 एप्रिलला रचना शरीर 2, 7 एप्रिलला क्रिया शरीर 1, 9 एप्रिलला क्रिया शरीर 2. ठीक आहे. सगळ्या पेपरला एक एक सुट्टी दिलेली, फक्त क्वचितच एखाद्या पेपरला तुम्हाला 2 सुट्ट्या मिळणार आहेत. बाकी सर्व पेपरला एक एक दिवसच मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला चांगले चांगले टॉपिक्स ॲनाटॉमीसारखे फक्त एका दिवसामध्ये कव्हर करायचे नंतर. ठीक आहे. हे झाला नंतरचा विषय. पेपर जवळ आल्यानंतर टाईम टेबलकडे पाहता येईल. आता फोकस कशावरती करायचं आहे एक्झामसाठी प्रिपरेशन. मित्रांनो, सगळ्यात पहिले तर टाईम टेबल बघितलं की खूप जणांचे लाईट लागले असतील, डोक्यामध्ये प्रकाश पडला असेल आणि आता वाटत असेल की वर्षभर आपण काय केलं, आत्ता अभ्यास केलेला नाही, आत्ता काय करायला पाहिजे. हे मोस्ट ऑफ जणांचं झालेलं आहे. आणि ज्यांनी थोडाफार अभ्यास केलेला आहे त्यांना आता प्रॉपर अभ्यास झालेला नाही. पेपर पाहिलेत, पहिले प्रिवियस इयर पाहते, त्याच्यामधून सॉल्व होत नाही, आठवत नाही, काय करायला पाहिजे. हे सगळे तुमच्या माइंडमध्ये थॉट्स चालू आहेत. आणि हे सगळे थॉट्स ॲक्च्युली पूर्णपणे नॉर्मल आहेत. याच्यामध्ये काहीही वेगळं नाही आहे. तुम्हाला एकट्यालाच होत नाही आहे. आतापर्यंत जे काही BMS स्टुडंट या इयरमधून गेलेले आहेत, फर्स्ट इयरमधून गेलेत, ते या फेजमधून गेलेले असतात. ठीक आहे. तुमची पहिली वेळेस आहे. तुम्हाला सर्व काही पहिल्यांदा पाहायचं आहे आणि तुम्हाला या फेजमधून जायचं आहे. त्याच्यामुळे एवढं काही वेगळं वाटून घेण्याची गरज नाही, टेन्शन घेण्याची गरज नाही की टाईम टेबलला आता काय करू, हायपर होण्याची गरज नाही आहे. जेवढं माइंडला स्टेबल ठेवाल, तुम्ही चिल मोडमध्ये कराल, तेवढंच चांगलं राहील. ठीक आहे. खूप जणांचा प्रश्न आहे की रिपीटर आणि फ्रेश याने दोन्हीसाठी सेम टाईम आहे का? आत्तापर्यंतच्या माहितीनुसार रिपीटर आणि फ्रेश दोन्ही बॅचसाठी सेम टाईम टेबल, सेम पेपर आहे. ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन आली तर आम्ही तुम्हाला पुरवू, परंतु सध्यापुरतं तुम्हाला सेमच टाईम टेबल दिलेला आहे. 22 मार्चपासून तुमचे पेपर स्टार्ट होणार आहेत. त्याच्यानंतर तुमचा प्रॅक्टिकलचा टाईम टेबल येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे आता राहिलेल्या दिवसामध्ये फोकस कशावरती करायचं. फक्त IMP क्वेश्चन्सवरती जाऊ की पूर्ण सिलेबसवरती जाऊ? मित्रांनो, माझं म्हणणं आहे, मी आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्सवर सांगतो, जे काही मी 3-4 बॅच घेतल्या तर ज्यांना शिकवले त्यांच्यावरून तुम्हाला सांगतो, IMP क्वेश्चन्सच्या भरोश्यावर राहिल्यानंतर तुमचा एक सब्जेक्ट जाणं कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या सब्जेक्ट जर IMP करताय तर एक सब्जेक्टचा पेपर तुम्हाला थोडासा वेगळा दिसेल आणि तो सब्जेक्ट तुमचा बॅक राहील, 6 महिन्यांनी तुम्हाला द्यावं लागेल. परंतु तुम्ही जर होल सिलेबस करून गेलात, रिस्कच घेतली नाही, तर तुम्ही 100% पास होणार आहात. ठीक आहे. खूप पोरं ॲनाटॉमीचा इम्पॉर्टंट करून जातात, वेगळ्या सिलेबसमध्ये दिसतो. पोरांना वाटतं की जेवढं IMP केलं त्याचं अर्धं तरी आलं तरी मी पास होऊन जाईल. परंतु ॲक्च्युअल पेपर कंडिशनमध्ये किंवा आदल्या दिवशी तुम्हाला रिअलाईज होतं की मी सगळ्या सिलेबसवरती नजर तरी मारायला पाहिजे होती. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्या सिलेबसवर नजर मारा. इम्पॉर्टंट करायचे ते पाठ करा. तुम्हाला पण जे बाकीचा सिलेबस आहे त्याच्यावर नजर मारूनच ठेवायची. तुम्ही करताय, ह्युमरस करताय, हे तुम्ही चांगल्या प्रकारे करताय, पण बाकीचे पण रेडियस आलना याच्यावर तर फिमरवरती नजर मारूनच ठेवायची. कॉमन पॅटर्न असतात ते पाहायचे, म्हणजे जेणेकरून एक्झाममध्ये आपल्याला ते अर्धा क्वेश्चन तरी लिहिता येईल. 5 पैकी 2.5 मार्क, 2 मार्क काहीतरी आपल्याला पडतील आणि अटेम्प्टचे आपल्याला मार्क मिळतील. ठीक आहे. सध्या तर तुम्हाला अमृत म्हणजे तुमची ब्ल्यूप्रिंटच आहे. काही रँडमली अभ्यास करायचा नाही. आतापर्यंत जसं तुम्ही रँडमली अभ्यास करत होतात, ते रँडमली अभ्यास आता सोडायचा आहे. सगळ्यांनी ब्ल्यूप्रिंट लिहून घ्यायची आहे. आपल्या चॅनलचे पहिले व्हिडिओ चाळा थोडे. आपले पहिले सगळे व्हिडिओ, मोस्ट ऑफ व्हिडिओ आपण फर्स्ट इयरसाठीच बनवलेले आहेत. तुम्ही मागे जा, सगळं तुमच्यासाठी ॲप्ली केले, सगळं न्यू पॅटर्न बनवलेलं आहे. त्यामुळे थोडे आपले व्हिडिओज चाळा, ब्ल्यूप्रिंट चाळा. त्यामध्ये तुम्हाला ब्ल्यूप्रिंटचे ॲनालिसिस दिसतील, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिसतील. इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवर सध्या तुम्ही जाऊ नका. सध्या तर फक्त ब्ल्यूप्रिंटच्या ॲनालिसिसवर जा. जेवढी ब्ल्यूप्रिंट आहे तेवढी लिहून घ्यायची आणि प्रत्येक पॉईंट ब्ल्यूप्रिंटमधला कव्हर करायचा. मी ब्ल्यूप्रिंटमध्ये
मधले IMP सांगितलेत त्याच्यावरती जास्त फोकस करायचा आणि जे IMP सांगितले नाही आहेत ना त्याच्यावरतीही तुम्हाला नजर मारायची आहे. नजर मारायची म्हणजे बऱ्यापैकी प्रिपेअरच करायचं आहे. पण जे IMP सांगितले ते तुम्ही पाठ करायचं, ठीक आहे. त्याच्यामुळे थोडंसं पहिले व्हिडिओ चाळा, तेही तुमच्याच कामाचे आहेत. ते सगळे नवीन ब्ल्यूप्रिंट, नवीन बॅच असं काही नसतं, सगळ्यांसाठी सेम ब्ल्यूप्रिंट आहे. काही अपडेशन झालं तर मी तुमच्या मध्ये हे यूट्यूबमध्ये तुम्हाला मिळून जातील त्याचं अपडेट इथून पुढे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला पहिले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहायचे आहेत. कशासाठी पाहायचे आहेत की कशाप्रकारे क्वेश्चन विचारले जातात. असं नाही की प्रिव्हियस इयरचे जशाल तसे येतील, पण तुम्हाला कळून जाईल की पॅटर्न कसा आहे, कशाप्रकारे विचारले जातात. जेव्हा तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होईल तेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयरवरती बघा की मला येत आहे की नाही येत. आता तुमचा अभ्यास झालेला नाही तुम्हाला नक्कीच येणार नाही आहे. आणि होल सिलेबस प्रिपेअर करायच्याच मागे तुम्ही लागा. ब्ल्यूप्रिंट पुढे ठेवून होल सिलेबस म्हणजे ब्ल्यूप्रिंट लिहून घ्यायची, पहिल्या टॉपिकपासून चालू करायचं, पहिल्या लेखी किंवा पहिल्या SQ पासून, मग दुसरा, मग तिसरा, चौथा, पाचवा असं प्रिपेअर करायला घ्यायचं. आज तुम्हाला स्लॉट कसे करायचे तेही सांगतो मी. त्याच्यानंतर तुम्हाला संस्कृतसाठी काय करायचं. संस्कृतसाठी मित्रांनो पहिलं तर तुम्हाला मला इमानदारीने एक प्रश्न विचारायचा तुम्हाला सगळ्यांना की संस्कृतसाठी तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे. गेले 6 महिने आता जे की प्रामाणिकपणे तुम्हाला माहीत असतं की माझा संस्कृत निघणार आहे की नाही. आत्तासुद्धा तुम्हाला तुमच्या मनामध्ये माहिती आहे की संस्कृत हा विषय माझा निघणार आहे की नाही. तुम्ही 6 महिने आधी तुम्हाला माहीत होतं की तुमचा संस्कृत विषय निघणार आहे की नाही. त्याच्यासाठी मला काही वेगळी मेहनत घ्यावं लागणार आहे की आहे तसं चलत राहिलं तर माझा आपोआप माझा देव पेपर लिहीन आणि मला पास करेल असं आहे का. तुम्हाला 6 महिने आधीही माहीत होतं, 2 महिने आधी माहीत होतं, 3 महिने आधी माहीत होतं. मी तुम्हाला व्हिडिओही सारखे बनवत राहिले की डिसिजन घ्या, लवकर काहीतरी करा, सिनियरची मदत घ्या, मित्राची मदत घ्या, टीचरची मदत घ्या, यूट्यूबवरचे लेक्चर पहा. तुम्हाला जो ऑप्शन पाहिजे, तुम्हाला जो सुटेबल ऑप्शन आहे तुमच्या लाईफमधील तो सुटेबल ऑप्शन घ्या. परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तुम्ही प्रॉब्लेम फक्त बोलून काही होत नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी एफर्ट्स घ्यावे लागतात. संस्कृत फक्त संधी समास आणि कारक एवढं नाही आहे, या भ्रमाच्या बाहेर निघा. खूप पोरांना अजूनही वाटतं की संस्कृत म्हणजे फक्त संधी समास आणि कारक आहे. संधी समास आणि कारक याच्या बाहेर पण खूप सारं संस्कृत आहे जे की पासिंगसाठी महत्त्वाचं आहे. संज्ञा प्रकरण आहे, उपसर्ग आहेत, अव्यय आहेत, प्रत्यय आहेत, हे सर्व 5-5 10-10 मार्कासाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे जेणेकरून तुम्ही तुमची पासिंग काढू शकाल. आणि संधी समास पण चांगले करायचंच आहे, पण या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते करायचं आहे. फक्त संधी समास म्हणून संस्कृतला अवघड बनवून ठेवू नका. पेपर 2 पण चांगला आहे. पेपर 2 तर निरुक्ती परिभाषा दोघेच 35 मार्काला आहेत. त्याच्यानंतर अन्वय जरी तुम्ही भाषांतर लिहिलं तरी अर्धे मार्क भेटतात. खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये. त्याच्यामुळे फक्त संस्कृतमध्ये संधी समास कारक समजून त्याला अवघड समजू नका, अवघड बनवू नका. डिसिजन घ्या काय घ्यायचं आहे. काय उपाय आहेत तुमच्याकडे. तुमच्या जो मित्र आहे ज्याला संस्कृत चांगलं येतं त्याच्याकडून समजून घ्या, त्याचाही अभ्यास होईल, तुमचाही अभ्यास होईल. दुसरा पॉईंट काय, तुमच्या सिनियरकडून समजून घ्या. जर येत असेल तर, त्याला विसरलेलं असलं त्याचं तर सोडून द्या. म्हणजे तिसरा पॉईंट काय, यूट्यूबवर कुठे तुम्हाला लेक्चर भेटत आहे तर ते तुम्ही पहा, संस्कृत कव्हर करा. त्याच्यानंतर चौथा पॉईंट काय, चौथा पॉईंट असा आहे की आपले ज्यांच्याकडे कोणताही ऑप्शन अवेलेबल नाही आहे त्यांनी आपले लेक्चर कोर्स बिंदास जॉईन करा. 1000 रुपयाने कोणीही गरीब होणार नाही, परंतु 1000 रुपये तुम्हाला पुन्हा रिपीट बॅचसाठी फॉर्म भरायला लागतील. तेवढ्या बॅचमध्ये तुम्ही कोर्स विकत घ्या आणि ते पूर्ण पॅटर्ननुसार बघा, नोट्स काढा, त्याचा अभ्यास करा, रिव्हिजनसुद्धा होईल, ठीक आहे. जर तुम्हाला कोणताही ऑप्शन सुटेबल नसेल तरच कोर्स विकत घ्या. मी तुम्हाला फोर्स नाही करत की आम्ही कोर्स काढलेत आम्हाला पैसे कमवायचे म्हणून तुम्ही कोर्स घ्या, अजिबात असं नाही मित्रांनो. तुम्हाला जो ऑप्शन सुटेबल असेल मार्केटमध्ये, तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही परचेस करा, परंतु तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, ठीक आहे. आम्ही आमच्या पद्धतीने मदत करतोय विद्यार्थ्यांना. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावेच लागतील, ठीक आहे. हे झालं संस्कृतसाठी. त्याच्यानंतर आपण ॲनाटॉमीवरती येऊ. मी संस्कृत आणि ॲनाटॉमी काय म्हणतो, कारण जास्तीत जास्त फेल रेट याच विषयांवर असतो. एखादा विषय आता तुम्हाला फॅक्ट सांगतो काही गोष्टी. आता हे व्हिडिओ काय करताय, काही जण रिपीटर बॅचचे पण विद्यार्थी बघताय ज्यांचे की गेल्या एक्झाममध्ये राहिले, त्यांची 6 महिन्याने एक्झाम झाली नाही, डायरेक्ट वर्षानेच एक्झाम झाली युनिव्हर्सिटीमुळे आपल्या. त्यांना त्यांचं दुःख विचारतो मी की काय आहे. ते ज्यांचा 6 महिने बॅक राहायला पाहिजे होते त्यांचं डायरेक्ट वर्षानंतर एक्झाम होते, म्हणजे ते बॅचपासून डायरेक्ट वेगळे पडले. हे दुःख खूप मोठं आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं सिरियसनेस आता यायला पाहिजे. पेन पेपर घ्या, काय आपली फॅक्ट आहे, काय ॲक्च्युअल परिस्थिती लिहून काढा, ती इम्प्रूव्ह कशी करायची ती लिहून काढा. तुमच्यासाठी कोणी स्पून फिडिंग करणार नाही की 1 वाजता उठ हे वाच, 2 वाजता उठ ते वाच. हे लहान लेकरांचे कामं झाली. आता पूर्णपणे स्वतःची बुद्धी वापरूनच करावं लागणार आहे तुला, की सिलेबस काढायचा, ब्ल्यूप्रिंट करायची, अभ्यास करायचा आहे. काही एक्स्ट्रा डोकं लावायची गरज नाही आहे की 1 वाजता उठल्यानंतर मला ॲनाटॉमीचा हा बोन्स करायचा आहे. हे पूर्ण लहान लेकरासारखं काम झालं. अशी काही प्लॅनिंग करू नका. फक्त तुम्ही टार्गेट ठेवू शकता छोटे छोटे, ते तुम्ही कंप्लीट करा, ठीक आहे. आणि मी स्वतः टाईम टेबल बनवून द्यायला, प्रत्येकाचा वेळ उठायचा झोपायचा वेगळा वेळ असतो, अभ्यासाचा वेगळा वेळ असतो,
कोणी सकाळी करतं अभ्यास, कोणी रात्री करतं, कोणाला कॉलेजचे काम आहेत, कोणाला कसले काम आहेत. त्याच्यामुळे एक कॉमन टाईम टेबल बनवणं शक्य नसतं आणि दुसऱ्याने दिलेला टाईम टेबल हा प्रेशराईज करत असतो आणि स्वतःने केलेला टाईम टेबल हा मोटिवेट करत असतो. त्याच्यामुळे जे काही टार्गेट बनवायचे, प्लॅनिंग बनवायची, स्वतः पेजवर बनवा, मित्रांना घेऊन बनवा किंवा एकटेही बनवू शकता. ठीक आहे. जर ॲनाटॉमीसारखे विषय आहेत, ॲनाटॉमीसारखे विषय ग्रुप स्टडी करू की सेल्फ स्टडी करू असाही प्रश्न उद्भवतो. जेव्हा तुम्ही ग्रुप स्टडी करता तेव्हा ॲनाटॉमीचे, संस्कृतचे कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी ग्रुप स्टडी करा. परंतु ते ग्रुप स्टडी झाल्यानंतर ते समजलेला कॉन्सेप्ट आपल्या माइंडमध्ये फीड करण्यासाठी सेल्फ स्टडीही तेवढाच गरजेचा आहे. ठीक आहे. हे ॲनाटॉमीसाठी आता खूप सारा मॉडर्नचा सिलेबस कसं होईल सर, पेपरमध्ये नाही आठवलं काय करू. सगळ्यात पहिले ॲनाटॉमीचा स्टार्ट करतानाच ॲनाटॉमीचा तुमचा आयुर्वेद पार्ट आहे त्याच्यावरती सगळ्यात जास्त फोकस करायचा. ॲनाटॉमीचा आयुर्वेद पार्ट म्हणजे कोणता, स्त्रोतस, गर्भ, सगळा 100% आयुर्वेद पार्ट. तुम्हाला मॉडर्नपेक्षा आयुर्वेद पार्ट 100% करायचा पूर्ण ॲनाटॉमीचा. तो तुम्हाला परीक्षेमध्ये धोकाच देणार नाही, कॉन्ट्रोवर्शियल अजिबात नाही आहे. तुमचं कसं आहे, आता बोन एवढे मोठे आहेत त्याच्यामध्ये कोणत्या तरी एक बोन इलेक्युला येईल, परंतु आणि त्याच्यावरही आठवणार नाही आठवणार हे वेगळे कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये. परंतु तुम्ही जर ॲनाटॉमी आयुर्वेद पार्टचे स्त्रोतसचे श्लोक केले, गर्भाचे श्लोक केले, ते 100% परीक्षेला येणार आहेत. तुम्ही ते 100% लिहून येणार आहेत. म्हणजे आता सगळे जे तुम्ही आयुर्वेद टॉपिक वाचले त्याच्यापैकीच पडणार आहेत आणि त्याच्यापैकीच तुम्ही लिहून येणार आहेत. तुम्हाला श्लोक पाठ आहे तर तुम्ही लिहून येणार आहेत, ते धोकाच नाही देणार. जसं की तुम्ही बोन केला ते आठवल नाही आठवल, त्याचे पॉईंट्स आठवतील, सांगता येत नाही. परंतु तुम्हाला आयुर्वेद पाठ कधी धोका देत नाही. त्यामुळे तुम्ही आयुर्वेद पाठ पक्का करून जा, तोच तुम्हाला एक्झाममध्ये पास करेल. त्याच्यानंतर तुम्ही या मॉडर्न पार्टकडे जा. मॉडर्न पार्टवरती सगळ्या सिलेबसवरती नजर फिरून जायचं आहे. ठीक आहे. जे शक्यच नाही आहेत असे पॉईंट तुम्ही सोडू शकता, परंतु मोस्ट ऑफ सिलेबस कवर करा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स कवर करा. इतर सब्जेक्ट बाकी सगळे कवर होण्यासारखे तुम्ही रीड करू शकता. आता मेन कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, या शेवटच्या महिन्यांमध्ये तुमच्या डोक्यामध्ये आणखी एक भूत चालतं की याच्या नोट्स झेरॉक्स मार, त्याच्या नोट्स झेरॉक्स मार, हे कर ते कर आणि अभ्यास सुरू करायचा. नोट्स तयार करताना ज्याने नोट्स तयार केल्या त्याने स्वतःसाठी केलेल्या असतात आणि त्यानं पुस्तक वाचलेलं असतं, त्याच्यानंतर त्या नोट्स तयार केल्या. तो नोट्स पाहून पुस्तकामधलं लिहू शकतं. तुम्ही त्या नोट्स करताय ते फक्त नोट्स बघताय आणि त्याच्यामधले 4 पॉईंट विसरून एक्झाममध्ये लिहून येत आहे, त्याचा काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळं लोकांच्या नोट्स झेरॉक्स मारणं सोडा. जर पूर्ण चांगले लिहिलेले असतील तर त्या नोट्स स्वतःच्या हाताने लिहून जर पाठ केले तर अतिउत्तम. ठीक आहे. त्याच्यानंतर नोट्सपेक्षा तुम्ही जर बुक यूज करता, आतापर्यंत काही केलेलं नाही, आतापर्यंत बनवलेले असतील नोट्स खूप छान आहे. संस्कृतच्या तर तुम्हाला बनवाव्याच लागतील. संस्कृतला तुम्ही स्वतःच्या नोट्स स्वतःच्या हाताने बनवलेल्या नाहीत, तुम्ही फेल होणार आहेत, हे आत्ताच लिहून घ्या माझ्याकडून. त्याच्यामुळे तुम्ही संस्कृतच्या नोट्स बनवायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि आता काय म्हणतो तुम्ही की बुक्सकडे जास्त फोकस करा. म्हणजे तुम्ही आतापर्यंत केलेलं नाही पदार्थ विज्ञान, तर तुम्ही तो चॅप्टर बुकमधून वाचून घ्या. बुकमधून वाचल्यानंतर तुम्हाला पूर्ण त्याचा कळून जाईल की चॅप्टर कशासाठी आहे. दुसरा वाचला, पूर्ण बुकमधून वाचून घ्या. थोडासा वेळ काढा, इकडे तिकडे कॉलेजमध्ये बसल्या उगा बसल्या काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट, चरित्र वाचल्यासारखं कोणाचं तरी पुस्तक वाचत जा. तुम्हाला जेवढं तुम्ही बुकची लँग्वेज वाचाल तसं तुम्हाला परीक्षेमध्येही ती लँग्वेज डेव्हलप होईल आणि तुम्हाला जर एखादा प्रश्न येत जरी नसला तर तो कॉमन सेन्स डेव्हलप होईल तुमच्यामध्ये की उत्तर कसं लिहित असतात, या सब्जेक्टचं उत्तर कसं लिहित असतात, या क्वेश्चनचं उत्तर कसं लिहित असतात. हा कशासाठी होतं, जर तुम्ही आतापर्यंत काही नोट्स वगैरे काढलेले नसतील, ज्यांनी अभ्यास केला आहे नोट्स काढले ठीक आहे, तुम्ही फर्स्ट इंटरनलचा अभ्यास केलेला आहे, सेकंड इंटरनलचा अभ्यास केलेला आहे तुम्ही, त्याच्यानंतर थर्ड इंटरनलचा अभ्यास तुमचा राहिलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे. फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म याच्या रिव्हिजनवरती फोकस करायचं आहे आणि ॲनाटॉमीचे तुम्हाला श्लोक पाठ करायचे आहेत. स्त्रोतस, गर्भ याच्यासारखे क्रियाचेही तुम्हाला काही स्त्रोतस पाठ करायचे आहेत. हे सगळं झालं कॉमन भाग. मेन भाग तुम्हाला सांगतो ब्ल्यूप्रिंटवरती फोकस करणे. आता तुम्हाला टाईम टेबलसाठी सांगतो तर खूप टाईम टेबल बनव तुम्हाला म्हणतो, स्वतःने टाईम टेबल बनवा. तरीही मी एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला सुटेबल असेल तर बघा, दिवसाचे 3 ते 4 स्लॉट बनवा. 3 स्लॉट कसले बनवणार तुम्ही, एक स्लॉट त्याच्यानंतर कंपल्सरी पाठांतरासाठी राहणार आहे. पाठांतरासाठी म्हणजे काय सर, पाठांतर म्हणजे फक्त श्लोक पाठ करायचे आणि त्याचे अर्थ पाहायचे. स्त्रोतसाचे श्लोक त्याचे अर्थ, गर्भाचे श्लोक त्याचे अर्थ, सार्था श्लोक त्याचे अर्थ, शेष श्लोक त्याचे अर्थ, वृद्धी श्लोक त्याचे अर्थ. फक्त पाठांतराला एक भाग पाहिजे. तो सकाळचा असेल तर एकदम बेस्ट. तुम्ही 6 वाजता उठताय, 5 वाजता उठताय, 1-1.5 तास फक्त श्लोक पाठांतर करायचं. दुसऱ्या दिवशी पहिले पाठ केलेले पाहायचे, नवीन श्लोक पाठ करायचा. हा पहिला स्लॉट. दुसरा स्लॉट घ्या तुम्ही ॲनाटॉमीसाठी. दुसरा स्लॉट एक दिवसातून कंपल्सरी ॲनाटॉमीसाठी ठेवायचा. कधीही ठेवा तुम्ही, दुपारी, संध्याकाळी, कॉलेजून आल्यानंतर कधीही 2 तासाचा किंवा 2.5 तासाचा स्लॉट तुम्हाला ॲनाटॉमीसाठी ठेवावा लागेल. आता तुम्हाला फक्त जेवण आणि कॉलेज सोडून पूर्ण वेळ, 1 तास झोप घेत असाल तर मध्ये झोप घ्या, पण पूर्ण वेळ तुम्हाला अभ्यास करावा लागेल. बाकी तुम्ही अभ्यास करून टाईमपास करत असाल तर ते तुमच्या
मेहनतीवर आहे. परंतु एवढा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. दुसरा स्लॉट तुम्ही जर ॲनाटॉमीला दिला कोणताही दिवसाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ॲनाटॉमी करत राहायचं. सकाळचं जो पाठांतर आहे त्याचा आयुर्वेद पाठ होतो आहे आपला आणि ॲनाटॉमीचा मॉडर्न पार्टसाठी सेकंड स्लॉट. आता थर्ड स्लॉट करायचा आपल्याला कोणताही एक, त्याच्यामध्ये इतर सब्जेक्ट कव्हर करायचे डे बाय डे. म्हणजे आता आज पदार्थविज्ञान घेतला, 3-4 दिवस पदार्थविज्ञान कव्हर झाला. त्याच्यानंतर पुढे दुसरा क्रिया घेतला, 3-4 दिवसात कव्हर झाला. अशा प्रकारे तुम्ही त्या थर्ड स्लॉटमध्ये घेऊ शकता. आणि दिवसातून एक चौथा स्लॉट 30 ते 1 मिनिटाचा. जर आधी अभ्यास केला असेल तर 30 आणि आतापर्यंत केला नसेल तर 1 घंटा हा स्लॉट संस्कृतसाठी कंपल्सरी ठेवायचा आहे. दररोज सगळ्या कॉन्सेप्ट रिवाईज करायच्या. कसं म्हणजे सर, आज मी संज्ञा प्रकरण प्रिपेअर केलं संस्कृतचं, संज्ञा प्रकरण प्रिपेअर केलं, नोट्स काढून घेतल्या स्वतःच्या त्याच्या, दुसऱ्या दिवशी दुसरा काढला. उपसर्ग प्रकरण घेतलं, उपसर्ग प्रकरणाच्या नोट्स काढल्या मी. मग काय करणार, दुसऱ्या दिवशी पहिले तर आपण संज्ञा प्रकरण केलं तर त्या नोट्स वाचणार स्वतःच्या, दुसऱ्या उपसर्ग 22 वाक्य पाठ करणार. तिसऱ्या दिवशी मी प्रत्ययाच्या स्वतःच्या नोट्स काढल्या. त्या प्रत्ययाच्या नोट्स झाल्यानंतर पुन्हा मी संज्ञा प्रकरण वाचलं, उपसर्ग वाचलं, प्रत्यय वाचलं. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी अव्यय घेतले, अव्ययच्या स्वतःच्या नोट्स तयार केल्या. स्वतःच्या नोट्स तयार केल्यानंतर पुन्हा आम्ही पहिले 4 टॉपिक वाचले. असं करत करत तुम्हाला करून आहेत किती संस्कृतमध्ये टॉपिक, मला वाटतं 15 टॉपिक आहेत पेपर 1मध्ये जास्तीत जास्त. ते तुम्हाला कव्हर करायचे आणि मल्टिपल टाईम तुमचे रिव्हिजन होत चालले जसं तुम्ही नवीन प्रिपेअर करताय. म्हणजे पुढचं पाठ मागचा पाठ हे सुद्धा होणार नाही. जे आपल्या कोर्समधले विद्यार्थी ते जे पाहत आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही लेक्चर पाहणे, लेक्चर पाहिल्यानंतर सेल्फ नोट्स काढणे आणि ते दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरं लेक्चर पाहणे, सेल्फ नोट्स काढणे, रिवाईज करणे. आतापर्यंत तुम्ही आपल्या माहिती 2 ते 3 रिव्हिजन झालेले जे कोर्समध्ये होते त्यांना खूप जास्त सोपं जाईल. रिवाईज करत जायचं आणि सिलेबस संपवत जायचा. बाकीच्या सब्जेक्टवर पण फोकस करा. जे आपल्याकडे संस्कृतला आहे त्यांना संस्कृत चांगलं जमतं तर तुम्ही बाकी सब्जेक्टवर फोकस करा. दिवसातून फक्त एकदा पानं चाळत राहायचे, सगळ्या कॉन्सेप्ट पाहत राहायच्या. संधी, समास आणि कारक हे कसं करायचं हे सगळं तुम्ही सध्या सगळे लेक्चर्स पाहून घ्या. त्याच्यानंतर त्याचे नोट्स काढा. त्याच्यानंतर ते रिवाईज कसं करायचं आहे, प्रॅक्टिस कशी करायची हे मी तुम्हाला 17-18 फेब्रुवारीच्या दरम्यानमध्ये लाईव्हमध्ये यूट्यूबला लाईव्ह लेक्चर चालू होतील आपले. आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्या सब्जेक्टचे लाईव्ह लेक्चर मिळतील, सगळ्या सब्जेक्टचं गायडन्स मिळेल 16 फेब्रुवारीच्या दरम्यान. तेव्हा तुम्हाला या गोष्टी कळून जातील. सध्या फक्त तुम्हाला फोकस करायचे, ब्ल्यूप्रिंट सगळ्या लिहून घ्यायच्यात. पहिलं काम. दुसरं काम ब्ल्यूप्रिंट लिहून घेतलं तर सिक्वेन्स वाईज तुम्हाला काय करायचे ते प्रिपेअर करायला घ्यायचं आहे. आणि तिसरं काम, मी जे तुम्हाला स्लॉट बनवून दिलेत त्या स्लॉटनुसार तुम्हाला दिवसाचं पाठांतर एका याच्यामध्ये, ॲनाटॉमी एका याच्यामध्ये, संस्कृत एका याच्यामध्ये, चौथ्या याच्यामध्ये तुम्ही जे काय अदर सब्जेक्ट आहे ते करू शकता. ठीक आहे. हे झालं स्पून फिडिंगसारखं थोडंसं, परंतु ते बी मी एकदम दिलं नाही प्रॉपर की हेच करा, कारण मी दिलं ते प्रेशराईज केल्यासारखं होतं. तुम्ही स्वतः बनवताय तेव्हा ते खूप जास्त तुम्हाला मोटिवेट करून देतं. ॲव्हरेज टाईम 40 ते 45 दिवस राहिला आहे परीक्षेसाठी. त्याच्यामुळे टाईम कमी आहे आपल्याकडे, परंतु होऊ शकत नाही असं नाही आहे. आता मेन प्रश्न, सर मी आत्तापर्यंत काहीच केलेलं नाही, आत्ता चालू केलं तर होईल का? 100% होईल. इतिहासामध्ये असे पोरं आहेत त्यांनी काढलेले. फ्रेश वाचा. आतापर्यंत माइंडमध्ये काहीच नाही, फ्रेश वाचायचं, फ्रेश एकदममध्ये लिहून येऊ शकता. परंतु स्वतःचं डिसिजन घ्या, स्वतःचं काहीतरी म्हणजे जे तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करा. फक्त प्रॉब्लेम लोकांना बोलून दाखवू नका. ते सॉल्व करण्यासाठी काय करताय ते महत्त्वाचं आहे. बाकी स्ट्रेस वगैरे जास्त काही घ्यायची गरज नाही आहे, कारण ही जी प्रोसेस आहे त्याच्यामधून सगळे जात आहे. आता जे काही महाराष्ट्रामध्ये 10,000 11,000 तुमच्या बॅचला जे काही पोरं असतील म्हणजे ते सगळे सेम फेजमधून जात आहे. तुम्ही एकटेच असे नाही आहेत की या फेजमधून जात आहे. त्याच्यामुळे नॉर्मल राहायचं आहे. जे काय होतं आहे सगळ्यांसोबत व्हायचं आहे. टाईम टेबल आला आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट झालेली नाही आहे. टाईम टेबल आला, येणारच होता. मार्चमध्येच एक्झाम होते आणि तिथेच आहे. त्याच्यामुळे आला म्हणजे काय लगेच अशी नाचायची गरज नाही. आला मला लय टेन्शन येतं आहे, कसं तरी होतं आहे, थरथर कापते, काही गरज नाही. मोस्ट ऑफ मुलींमध्ये अशी गोष्ट होते की टाईम टेबल आलं की डायरेक्ट तापच यायला लागतं याला 1-2 दिवस. त्याच्यामुळे एवढं काय रिलॅक्स राहायचं आणि या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. 100% होता. तुम्ही 8 दिवस अभ्यास केला की तुम्हाला पुढचा कॉन्फिडन्स यायला लागतो. आणि तुम्ही 8 दिवस अभ्यास करा. त्यानंतर मी सोबत आहे, आयुर्वेदा मराठीची टीम तुमच्यासोबत आहे. तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स यायला लागला की तुम्हाला प्रॉपर गायडन्स आणखी सब्जेक्ट वाईज द्यायला आम्ही सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. आणखी काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा. इंस्टाग्राम चॅनलचे आमचे लिंक दिलेले आहेत खाली. माझं इंस्टाग्राम आहे, त्याच्यानंतर आयुर्वेदा मराठीचं पेज आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा. माझ्या पर्सनलला मेसेज करा. म्हणजे तुम्हाला जे काही पर्सनल डाऊट असतील अभ्यास रिलेटेड ते तुम्ही विचारू शकता. आम्ही जास्तीत जास्त 17-18 फेब्रुवारीच्या नंतर तुम्हाला फास्ट रिप्लायज मिळतील. आता थोडीशी टीम बिझी आहे कारण आमच्या कोर्समधल्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं काम चालू आहे. त्यानंतर तुम्हाला 17-18 फेब्रुवारीच्या नंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिप्लाय आमची टीम देईल. व्हॉट्सअपलाही रिप्लाय देईल आणि इंस्टाग्रामला वगैरे पण रिप्लाय देईल. आपल्या चेक करा, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे, एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप आहे. जे पहिले व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहेत त्यांनी नवीन कोणताही जॉईन करू नका. सेम कंटेंट येतं सगळीकडे. त्याच्यानंतर
काय अपडेट आपण देतोय, जे रेग्युलर व्हिडिओ येते ते पाहायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला प्रॉपर ट्रॅकवरती अभ्यास करता येईल. उगाच रँडमली अभ्यास करताना कोणी पास होत नाही. आता सिलेबस बदललेला आहे. पाठांतराची गोष्ट कमी राहिली आहे संस्कृतमध्ये. कॉन्सेप्च्युअल गोष्टी राहिल्यात. त्यामुळे थोडंसं अपडेटेड राहा आपल्या चॅनलवरती. आणि इतर कोणतेही चॅनल तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच त्यांचा वापर करा. पण तुम्हाला पेपर मराठीमधून लिहायचा आहे, त्यामुळे आयुर्वेदा मराठी तुमच्यासाठी बेस्ट चॅनल ठरते. थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज, नॉट फॉर द एक्झाम. एक्झामसाठी नंतर पाहू. सध्या तुमच्या स्टडीजसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो. थँक्यू.